कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, काय झालं रे? थोडं पाणी आलं डोळ्यात तुझ्या। काय नाही आशू, मन हलकं होईल, तू सांग बरं मला काय झालं? मी आज ना दिवसभर खूप फिरलो। मला जसं वाटलं होतं ना की काय थोडे कष्ट केले की नोकरी मिळेल, तर तसं नाही आहे ग शिवा। पण नोकरी मिळणं इतका अवघड असेल हा मला अंदाजच नव्हता काही। मी इतका फिरलो आज दिवसभर मी खूप लोकांना भेटलो। मला टेन्शन नोकरी मिळण्याचं नाही, मला टेन्शन याचं आहे की आपलं काय होणार शिवा। आपल्या दोघांची जबाबदारी आता तुझ्यावर आहे फक्त। तुला ओझं नाही ना वाटत हे सगळं? आशू, लाजताना छान दिसतोस, असं रडताना नाही छान दिसत। आणि हे बघ, कठीण काही नाही आहे, आपली मेहनत करायची तयारी आहे की नाही? 100% आहे। मग आपण येणार बरोबर मार्गावर। हे बघ आशू, जिथे सगळं संपलंय असं वाटतं ना, तिथूनच सगळ्याची सुरुवात होते। म्हणजे आशू, पप्पा गेले ना तेव्हा पण हे असंच सगळं सेम होतं। माझ्याकडे काहीच नव्हतं, ही जागा होती फक्त, आणि पप्पांच्या आठवणी होत्या। तिथूनच सगळ्याची सुरुवात झाली। पप्पांनी जे शिकवलं होतं तीच गुंतवणूक होती, आणि त्यातूनच हे अख्खं गॅरेज उभं राहिलं। पण शिवा, माझ्याकडे तर काहीच नाही आहे। तुझ्याकडे तुझ्या पप्पांची शिकवण होती, माझ्याकडे तर तुझ्याकडे आहे ना आशू, आहे। भाऊंचा विश्वास आहे। सीताईंनी तुला चॅलेंज दिलंय बरोबर आहे, पण त्यांच्याही नकळत त्यांनी तुला मार्ग दाखवलाय, स्वतःच्या पायावर उभं राहायचा। हे बघ, सगळे आशेने बघतायत तुझ्याकडे, त्यातनंच जिद्द घ्यायची आणि पुढे व्हायचं। आता गाडीला स्टार्टर मारलाय की नाही, मग रिव्हर्स घ्यायचंच नाही। आपण बरोबर चाललोय आशू। तू माझ्यासाठी केवढं काय काय करतेस ग। मला भीती वाटते कधी कधी की काय करावं कळत नाही। शांत, तू एक काम कर, तू इकडे। आशू या खडतर मार्गावर एकटा नाही जाऊ शकत, मला त्याच्याबरोबर राहावंच लागेल, आणि या सगळ्याला काहीतरी मार्ग काढावाच लागेल। काय ग, कुठे निघालीयस? आणि हे हातात काय आहे तुझ्या? किराणा भरायला गेले होते। तू हातात पिशव्या कोणाच्या आहेत? तुझ्या आहेत? चंदनने खूपच कामाला लावलंय का तुला? का आलीयस इथे? अगं, खूप दिवस झाले तू काही कळवलं नाहीस, फोन नाही केलास, म्हणून म्हटलं यावं, बघावं काय चाललंय तुझं। दिसलं? बघितलंस ना? हे बरोबर नाहीये कीर्ती। मी काहीच केलं नाहीये। तेच तर, तू काहीच केलं नाहीयेस। तू काही केलं असतंस ना तर ही वेळ आली नसती, कळतंय का तुला? प्लॅन आपल्या दोघींचा होता आणि शिक्षा मी एकटी भुगतीये। अगं, मग मी काय करू? अरे काय करू म्हणजे? आशू आणि शिवाला इथून घेऊन जा। ते शक्य नाहीये। शक्य नाहीये की तुला करायचं नाहीये? ठीक आहे, शांत हो, आपण गाडीत जाऊन बोलूया। चल चल, ये ये। दादा, जरा बाहेर थांबा।
हे बघ दिव्या, तुला माहिती आहे आशू किती हट्टी आहे. त्यात तुझ्या बहिणीची साथ आहे त्याला, त्यामुळे त्याचं परत घरी येणं थोडं कठीणच आहे. पण मला कळतंय तुला किती त्रास होतोय ते, म्हणून मी थोडी मदत घेऊन आलीये तुला. मला मदत? हे थोडे पैसे आहेत. ठेव तुझ्याकडे, उपयोगाला पडतील. आत्ता एवढेच ठेव, पुढे बघू ना आपण. म्हणजे नंतर घेऊन जाशील ना दोघांना? तसं थोडं अवघडच आहे, पण तू हिम्मत ठेव हा. प्लीज यार, लवकर, खूप त्रास होतोय अगं कीर्ती. अगं त्याच त्रासाचे पैसे मोजतेस ना, मग थोडा त्रास कर ना सहन. थँक्यू. सॉरी दिव्या, पण आता आशू आणि शिवा देसाईंच्या घरी पुन्हा कधीच येणार नाही. ना देसाईंच्या घरात येणार, ना माझ्या वाटेत अडथळा येणार. गुड मॉर्निंग जीजू. गुड मॉर्निंग. मग झोप झाली का? हा झाली ना झोप. जीजू एक मिनिट. काय होतंय? डोळे सुजलेले वाटते तुमचे. माझे डोळे नाही रे. हा तुमचे डोळे सुजलेले वाटतंय. म्हणजे रात्री झोप झाली ना, काय जागरण बिगरण असं काय? असं काही नाही. असं काय नाही, असं काय. इकडे बघा. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय जीजू? म्हणजे कसं आम्ही जी काही मेहनत केली त्याचा काही फायदा झाला का नाही? Yes, फायदा झाला. जीजू कळते आम्हाला. काय डोळे सुजलेत म्हणून कळते. असं काही नाही. तुम्ही उगाच काहीतरी आपलं फालतूपणा करू नका. लाजले जीजू. अरे नाही लाजत आहे, मी लाजतोय. मी लाजतोय. लाजते, हमारी मेहनत रंग लाई. थांबा थांबा. अरे थांबा थांबा. काय बंगत चालले? अरे जीजू लाजतंय. मी शिवा तू पण यार. हे म्हणतात मी लाजतो. मी नाही लाजत आहे. कुठे काय बोलते? काय झालं काय? आम्हाला कळतंय. शिवाय डेकोरेशन आवडलं ना तुला? तुम्हाला काही कळतं का? हे बोलताय तुम्ही? तुम्हाला हे उद्योग करायला कोणी सांगितले? कोण सगळं तुमच्या डोक्यात भरवतं? आमच्या डोक्यात ना ते फ्रेश. काय फ्रेश दिसते शिवा तू आज. तुझं तर तोंड फ्रेश केलं पाहिजे. मी सांगते, परत असं काही करायचं नाही, कळलं ना? आले मी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.